मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मागच्या वर्षी कोविडमुळे बऱ्याच ठिकाणी शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये चालू होत्या. म्हणजे प्रत्यक्षमध्ये पूर्ण वेळ शाळा बऱ्याच ठिकाणी भरलेल्या नव्हत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत आपल्या शिक्षण विभागाने हे सर्व इयत्तांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23ची निर्मिती केलेली आहे. आणि या पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाची सुरुवात प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक विषयाच्या पूर्व चाचणीने होणार आहे. आणि त्यानुसार आज बऱ्याच शाळांमध्ये इयत्ता 10वी विज्ञान भाग 1ची ही पूर्व चाचणी झाली असेल. त्यानुसार आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1ची या पूर्व चाचणीची उत्तरं त्यांच्या स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पूर्व तयारी सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी इयत्ता 10वी विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. तर याच्यासाठी गुण आहेत 25 गुण. आणि ही पूर्व चाचणी आपल्या कृतीपत्रिका 1 ते 11 वरती अवलंबून आहे. आणि यासाठी वेळ दिलेला एकूण 1 तास. तर मित्रांनो, आपल्याला ही पूर्ण चाचणी योग्य प्रकारे सोडवायची आहे. आणि 25 पैकी आपल्याला किती गुण प्राप्त होतील याची नोंद आपले विषय शिक्षक करून घेणार आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही ही चाचणी सोडवली असेलच. चला याच्याविषयी आपण माहिती घेऊया. सर्वात अगोदर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. तर यामध्ये या चाचणीमध्ये दिलेले सर्व प्रश्न आपल्याला सोडवणे आवश्यक आहेत. उजव्या बाजूचे कंसातील अंक गुण दर्शवतील. आवश्यक तिथे अचूक नामनिर्देशित आपल्याला आकृती काढायची आहे. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक आपल्याला लिहिणे आवश्यक आहे. ह्या सर्व सूचना आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये आपल्या या विज्ञानच्या पेपरला देखील असतात. त्याच सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत. चला मित्रांनो, या कृतीपत्रिकेमधील या पूर्व चाचणीमधील पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालील प्रश्न सोडवा. प्रत्येकी 2 गुण आहेत या एका उपप्रश्नाला. पहिला प्रश्न पहा मित्रांनो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्वराली 8 मीटर त्रिज्या असलेल्या अर्धवर्तुळाकार मैदानाच्या कडेवर बिंदू ए पासून बिंदू बी पर्यंत चालत जाते. तर स्वरालीने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन यांचे गुणोत्तर किती असेल? तर अगोदर आपण ही आकृती समजून घेऊया. ही अर्धवर्तुळाकार आकृती आहे. अर्धवर्तुळाकार हे मैदान आहे. आणि स्वराली ए बिंदूपासून या अर्धवर्तुळाकार मैदानावरून चालत जाऊन बी बिंदूपर्यंत येत आहे. आणि हे जे वर्तुळ आहे, अर्धवर्तुळ आहे, याची त्रिज्या दिली मित्रांनो. ही त्रिज्या आहे आर. तर अशा वेळेस स्वरालीने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन यांचे गुणोत्तर किती असेल? सर्वात अगोदर आपण अंतर आणि विस्थापन म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेऊया. तर अंतर म्हणजे 2 बिंदूंच्या दरम्यान वस्तू प्रत्यक्ष गतिमान असताना त्या वस्तूने केलेले मार्गक्रमण. म्हणजे या ठिकाणी स्वराली ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत जात आहे. म्हणजे या अर्धवर्तुळाचा हा जो परिघ आहे यावरून तिने केलेलं मार्गक्रमण म्हणजे अंतर असेल. त्यानंतर विस्थापन म्हणजे काय? विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर. म्हणजे स्वराली ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत गेलेली आहे. जरी ती अर्धवर्तुळाकार अंतर पार करून गेलेली आहे, परंतु तिचं खरं विस्थापन किती झाले? म्हणजेच आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यामधील कमीत कमी अंतर. आरंभ बिंदू म्हणजे स्वराली ए बिंदूपासून निघालेली आहे आणि स्वराली बी बिंदूकडे आलेली आहे. आरंभ बिंदू ए आहे, अंतिम बिंदू बी आहे. तर ए आणि बी या 2 बिंदूमधील कमीत कमी अंतर म्हणजेच विस्थापन आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला अंतर आणि विस्थापन किती झालेलं आहे या उदाहरणामध्ये हे शोधायचं आहे. इथं मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्रिज्या किती आहे मित्रांनो? त्रिज्या आहे आर. त्यानुसार ए पासून बी बिंदूचं अंतर किती होईल मित्रांनो? 2r. त्रिज्येच्या दुप्पट ए बीचं अंतर असेल, हे झालं 2r. त्यानंतर अंतर किती आहे? आता वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय मित्रांनो? वर्तुळाचं परिघ शोधण्याचं सूत्र आहे सी बरोबर 2 पाय आर. आता या ठिकाणी पूर्ण वर्तुळाचं झालेलं आहे, परंतु या उदाहरणामध्ये केवळ अर्धवर्तुळ दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला अर्धीच किंमत घ्यावी लागेल या 2 पाय आरची. म्हणजेच 2चे अर्ध म्हणजे किती?
1, त्यामुळे 1 पाय आर किंवा केवळ पाय आर आपण घेऊया. आणि विस्थापन किती आहे? 2 आर. आणि इथं लक्षात घ्या, अंतर भागिले विस्थापन, कारण या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर विचारले ना, त्यामुळे आता आपण किमती ठेवूया. अंतर किती आहे? पाय आर आहे, ती आपण किंमत घेऊया पाय आर भागिले विस्थापन किती आहे? 2 आर. ठीक आहे, या ठिकाणी आर आरची किंमत समान आहे, त्यामुळे कट झालेलं आहे. उत्तर किती येईल आपलं? पाय छेद 2. तर हे या अंतर आणि विस्थापनाचं गुणोत्तर असेल मित्रांनो, या प्रकारे. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा, शास्त्रीय कारण लिहा. प्रश्न काय विचारलेला आहे? संयोजा नेहमी पूर्णांकातच असते. ह्याचं उत्तर खूप सोपं आहे मित्रांनो. सर्वप्रथम संयोजा म्हणजे काय आठवतंय का तुम्हाला? तर संयोजा म्हणजे एखादा मूलद्रव्य इतर मूलद्रव्यासोबत संयोग पावण्याची क्षमता. म्हणजे एखादा मूलद्रव्य एका वेळेस इतर किती मूलद्रव्यासोबत संयोग पावू शकतो, याला म्हणायचं संयोजा. आणि संयोजा त्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून, म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरवली जाते. म्हणजे एखादा मूलद्रव्य किती इलेक्ट्रॉन देतात? 1 इलेक्ट्रॉन देईल अथवा 2 देईल किंवा जास्तीत जास्त 3 इलेक्ट्रॉन देईल. परंतु असं नाहीये की एखादा मूलद्रव्य हा अर्धा इलेक्ट्रॉन देतो किंवा पाऊण इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे ज्यावेळेस एखादा मूलद्रव्य त्याच्या शेवटच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉन देत असतो ना, तो पूर्णांकामध्येच असतो. म्हणजे ती संख्या ही पूर्णांकामध्येच असते. म्हणूनच संयोजा ही नेहमी पूर्णांकामध्येच येत असते. पुढे जाऊया. पुढील प्रश्न, खालील आम्लांचे तीव्र व सौम्य आम्ल असे वर्गीकरण करा. या ठिकाणी काही उदाहरणं दिलीत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. पहिलं उदाहरण आहे H2CO3 म्हणजे कार्बोनिक आम्ल. त्यानंतर HNO3 म्हणजेच नायट्रिक आम्ल. त्यानंतर HCl हायड्रोक्लोरिक आम्ल, CH3COOH ॲसिटिक आम्ल. तर हे काही उदाहरणं दिलीत आम्लांची. ह्यांचं वर्गीकरण करायचं आपल्याला तीव्र व सौम्य आम्लामध्ये. सुरुवातीला आपण घेऊया तीव्र आम्ल. तर हायड्रोक्लोरिक आम्ल व नायट्रिक आम्ल हे तीव्र आम्लाची उदाहरणं आहेत व उर्वरित 2 हे सौम्य आम्ल आहेत. म्हणजेच H2CO3 आणि CH3COOH हे सौम्य आम्लांची उदाहरणे आहेत. पुढे जाऊया. जर आरसे एकमेकांना समांतर ठेवले तर आरशात किती प्रतिमा मिळतील? अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि पुढे आपल्याला या संदर्भामध्ये एक सूत्र जे आहे ना, ते सूत्र अर्धवट दिलेले, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी काही जागा रिक्त दिल्या आहेत, रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तर हे सूत्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर पहा, n बरोबर काय तर 360 भागिले a वजा 1. तर इथे लक्षात घ्या, n बरोबर काय आहे ते लिहायचं आपल्याला. तर n बरोबर प्रतिमांची संख्या आणि a बरोबर आरशांमधील कोन. तर या सर्व सूत्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या किमती ठेवल्यानंतर प्रतिमांची संख्या आपल्याला मिळत असते. त्यानुसार इथं प्रश्न विचारला आहे की आरसे एकमेकांना जर समांतर ठेवले तर त्या आरशामध्ये किती प्रतिमा मिळतील? तर ज्यावेळेस आरसे एकमेकांना समांतर ठेवले तर त्या आरशातून एखाद्या वस्तूच्या असंख्य गुणित प्रतिमा आपल्याला मिळतील. पुढे जाऊया. खालील ओघ तक्ता पूर्ण करा. ओघ तक्ता आपल्याला कार्बनच्या जे वेगवेगळे अपरूप आहेत त्या अपरूपांसंदर्भात हा ओघ तक्ता दिलेला आहे. तर कार्बनच्या अपरूपामध्ये स्फटिक रूप आणि दुसरं कोणतं असेल तर अस्फटिकी कार्बनची अपरूपे आहेत. मग या अस्फटिकेची उदाहरणं दिलीत आपल्याला अभ्यासक्रमामध्ये. हिरा, उर्वरित रिकाम्या जागा आपल्याला भरायची आहेत. तर यामध्ये दुसरं आहे ग्रॅफाईट आणि तिसरं उदाहरण आहे ते म्हणजे फुलेरिन. त्यानंतर अस्फटिकेची 2 उदाहरणे दिलेली आहेत. एक उदाहरण आपल्याला आणखी इथं विचारलेलं आहे, ते आपण लिहूया, तो म्हणजे कोळसा. तर अशा प्रकारे आपण हा ओघ तक्ता पूर्ण केलेला आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्न सोडवा. प्रत्येकी 3 गुणासाठी एक उपप्रश्न असेल. तर यामधील पहिला प्रश्न पहा. खालील आकृती ओळखा व दिलेल्या क्रमांकासाठी नावे लिहा. तर ही आकृती आपल्याला माहिती आहे, ही आकृती आहे निनाद निर्मितीची. तर या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारच्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तर प्रत्येक क्रमांकाच्या पुढं एक रिकामी जागा आहे, तिथं आपल्याला योग्य ते नाव द्यायचं आहे. पहिल्या क्रमांकाचं नाव असेल परावर्तित ध्वनी. हे सर्व परावर्तित ध्वनी आहेत. दुसरं नाव पहा गायक, हा गायक आहे. तिसरं क्रमांकाचं नाव
थेट येणारा ध्वनी हा जो आहे हा थेट येणारा ध्वनी म्हणजे गायकापासून ते या श्रोत्यापर्यंत येणारा थेट ध्वनी आहे. चौथं नाव आहे श्रोता. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण आकृतीचं नाव ओळखायचं आहे व दिलेल्या क्रमांकासाठी नावे द्यायची आहेत. दुसरा प्रश्न, आकृतीमधील प्रयोगामध्ये विद्युत प्रवाह सुरू केल्यास काय होईल? ही आकृती पहा. पेन्सिलमध्ये कोणता पदार्थ आहे, त्याचा कोणता गुणधर्म प्रयोगामध्ये आढळतो? यामध्ये 3 प्रश्न विचारलेत. एका प्रश्नाची आपण उत्तरे घेऊया. तर पहिला प्रश्न काय होता? आकृतीमधील प्रयोगात परिपथामध्ये विद्युत प्रवाह सुरू केल्यास काय होईल? तर नक्कीच या ठिकाणी हा जो दिवा आहे, बल्ब आहे, हा प्रकाशित होईल. म्हणजेच प्रयोगात परिपथामध्ये विद्युत प्रवाह सुरू केल्यास दिवा पेटेल किंवा विद्युत बल्ब हा प्रकाशित होईल. त्यानंतर दुसरा प्रश्न काय? पेन्सिलमध्ये कोणता पदार्थ आहे? तर पेन्सिलमध्ये लेड किंवा शिसे हा पदार्थ आहे. तिसरा प्रश्न पहा, त्याचा म्हणजे या लेड पदार्थाचा कोणता गुणधर्म प्रयोगात आढळतो? तर लेड हा विद्युत सुवाहक आहे. हा गुणधर्म या प्रयोगामध्ये आढळतो. तर अशा प्रकारे आपल्याला एका प्रश्नाची उत्तरे लिहिणे आवश्यक आहे. पुढे जाऊया. स्फटिक जल म्हणजे काय ते सांगून स्फटिक जल असणारे क्षार व त्यांचे उपयोग लिहा. सर्वात अगोदर आपण स्फटिक जलाची व्याख्या लिहूया. तर स्फटिक रचनेत पाण्याच्या रेणूची संख्या निश्चित असते, यालाच स्फटिक जल असे म्हणतात. पुढे याची आपण उदाहरणे घेऊया. तर तुरटी, बोरॅक्स, इप्सम सॉल्ट, बेरियम क्लोराईड, सोडियम सल्फेट आणि मोडचोक म्हणजेच कॉपर सल्फेट ही त्यांची काही उदाहरणे आहेत. पुढे त्यांचे आपल्याला उपयोग लिहायचे आहेत. काही निवडक क्षारांची आपण उदाहरणे या ठिकाणी निवडलेली आहेत. पहिला उपयोग आहे तो म्हणजे तुरटीचा. तुरटी व तुरटीची लाही म्हणजे ज्यावेळेस आपण तुरटीला उष्णता देतो त्यावेळेस जी रचना बनते तिला तुरटीची लाही म्हणतात. तर तुरटी व तुरटीची लाही या औषधामध्ये वापरली जाते. दुसरा उपयोग, कागद उद्योगात कागदाला तकाकी देण्यासाठी तुरटी वापरली जाते. म्हणजे कागदाला थोडीशी मजबूती व कागदामध्ये थोडंसं चमकदारपणा आणण्यासाठी या तुरटीचा वापर केला जातो. जखमेतून रक्तस्राव थांबवण्यासाठी तुरटी वापरतात. जलशुद्धीकरण प्रक्रियेत पाणी निवळण्यासाठी या तुरटीचा वापर केला जातो. पुढे बोरॅक्स. सौंदर्य प्रसाधन उद्योगात लोशन्स, शॅम्पू, कोल्ड क्रीम बनवण्याकरता बोरॅक्सचा वापर केला जातो. लॉन्ड्रीमध्ये कपड्यावरील डाग काढण्याकरता याचा वापर केला जातो. तिसरा उपयोग, प्रयोगशाळेत बोरॅक्स बीड टेस्टच्या साहाय्याने रंगीत क्षारामधील मूलद्रव्ये शोधण्याकरता या बोरॅक्सचा वापर केला जातो. पुढे इप्सम सॉल्ट. याचा उपयोग खते तयार करण्यासाठी तसेच झाडे व भाज्या यांचा हिरवा रंग वाढवण्यासाठी या इप्सम सॉल्टचा वापर केला जातो. रेचक औषधे म्हणजे शक्तिवर्धक औषधे बनवण्याकरता याचा वापर केला जातो. तिसरा उपयोग, याचा उपयोग बॉडी स्क्रब म्हणून शरीर घासण्यासाठी केला जातो. चौथा उपयोग, आंघोळीच्या पाण्यामध्ये सॉल्ट बाथ म्हणून याचा वापर केला जातो. आणि स्नायूंचे दुखणे कमी करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. त्यानंतर बेरियम क्लोराईड. याचा उपयोग ब्राईन म्हणजे सोडियम क्लोराईडचे द्रावण ब्राईनच्या शुद्धीकरणासाठी केला जातो. दुसरा उपयोग, वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर इलाज करण्यासाठी, सांडपाणी शुद्ध करण्यासाठी याचा वापर केला जातो. तिसरा उपयोग, याचा उपयोग कागद उद्योगात, डाय इंडस्ट्रीमध्ये म्हणजेच रंग तयार करण्यासाठी, सिरेमॅक्स तयार करण्यासाठी, त्याचबरोबर तेल शुद्धीकरणासाठी आणि कीटकनाशक औषधामध्ये या बेरियम क्लोराईडचा वापर केला जातो. पुढे जाऊया. प्रश्न चौथा. पुढे खालील घटकांसाठी चिन्ह काढा व त्यांचे उपयोग लिहा. घटक कोणते दिलेत मित्रांनो? विद्युत रोध, व्होल्टमीटर आणि विद्युत दिवा. चिन्ह पहा. विद्युत रोधाचं चिन्ह आणि परत त्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर विद्युत रोधाचं चिन्ह या प्रकारे असेल. ह्याचा उपयोग काय असेल? परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करणे. म्हणजे विद्युतधारा जर कमी करायची असेल तर परिपथामध्ये रोध हा वाढवला जातो आणि विद्युतधारा जर जास्त करायची असेल तर रोधाचं प्रमाण हे कमी केलं जातं. हे एकमेकांना व्यस्तानुपाती असतात. म्हणजेच परिपथामधून जाणारी विद्युतधारा नियंत्रित
करण्यासाठी या विद्युत रोधाचा वापर केला जातो। त्यानंतर व्होल्टमीटर, तर व्होल्टमीटर या प्रकारच्या चिन्हाने दर्शवलं जातं, त्याचा उपयोग विभवांतर मोजण्यासाठी केला जातो। तर व्होल्टमीटर नेहमी करता समांतर जोडणीमध्येच जोडला जातो। त्यानंतर विद्युत दिवा, तर याचं चिन्ह पहा मित्रांनो, या प्रकारे याचं चिन्ह असतं। उपयोग पहा, विद्युतधारेची वहन तपासणे, म्हणजे एखाद्या परिपथामधून जर विद्युतधारा जात आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी या ठिकाणी विद्युत दिव्याचा वापर केला जातो। म्हणजेच अप्रकाशित जर विद्युत दिवा असेल तर वहन होत नाही, आणि विद्युत दिवा जर प्रकाशित होत असेल तर त्या परिपथामधून विद्युतधारेचं वहन होत आहे। त्यानंतर प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणत्या उदाहरणात दिलेल्या बलाकडून धनकार्य, ऋणकार्य व शून्य कार्य घडते ते सहकारण आपल्याला लिहायचे आहेत। 3 उदाहरणे दिलीत, 1, 2, 3। पहिलं उदाहरण पहा मित्रांनो, बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे। तर या उदाहरणामध्ये बलाकडून नेमकं कोणतं कार्य घडतं, धनकार्य, ऋणकार्य का शून्य कार्य, हे आपल्याला कारणासकट स्पष्ट करायचं आहे। तर पहिलं उदाहरण आहे बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे। तर या ठिकाणी धनकार्य होत आहे मित्रांनो, कारण ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा ही एकच असते त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धन असते। पुढचं उदाहरण, तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे। तर हे जे दुसरं उदाहरण, यामध्ये ऋण कार्य होत आहे, कारण ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा ही एकमेकांच्या विरुद्ध आहे त्यावेळेस त्या ठिकाणी बलाने केलेले कार्य हे ऋण कार्य आहे, कारण तुमच्या मित्राने फेकलेला चेंडू आपण हाताने अडवतोय, त्यामुळे बल आणि विस्थापन हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेत आहेत। तिसरं उदाहरण पहा, दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे। तर या ठिकाणी शून्य कार्य होत आहे, त्याचं कारण ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन हे एकमेकांना लंबरूप आहेत, तेव्हा त्या ठिकाणी बलाने केलेले कार्य हे शून्य आहे, कारण त्या ठिकाणी विस्थापन होतच नाहीये आणि बल व विस्थापन हे एकमेकांना लंबरूप आहेत। तर अशा प्रकारे लक्षात घ्या, धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य हे या 3 उदाहरणामध्ये या ठिकाणी आपल्याला होत असलेले दिसत आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयाची पूर्व चाचणी त्यांच्या उत्तरांच्या स्पष्टीकरणासह सोडवलेली आहे। अपेक्षा करतो की तुम्ही या पूर्व चाचणीमध्ये अशा प्रकारचीच उत्तरे लिहिलेली आहेत। त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 2ची पूर्व चाचणी याविषयी आपण अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती इयत्ता 5वी ते 10वी या वर्गांचे विज्ञान या विषयाचे सर्व पूर्व चाचण्या व त्याचबरोबर कृतीपत्रिका त्यांच्या वेळापत्रकानुसारच, शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसारच अपलोड केले जातील। त्यामुळे मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञानविषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।